आजी तारा, तुझ्याकडे बघून खूप समाधान वाटलं जीवाला. तू आराध्या नसलीस तरी तिच्यासारखे सगळे गुण आहेत तुझ्यात. तिच्यासारखीच प्रामाणिक आणि खमकी आहेस. संकटातून मार्ग काढणारी, खोटं नाही सांगत. यशोधरेनं काही कमी त्रास दिला नाही तिला, पण ती डगमगली नाही. नक्की सांगते तारा, आराध्याचा हात आहे तुझ्या डोक्यावर. तिच्यासारखीच माझ्या नातवाला जीवापाड जपतेस. आजी हो, यात कौतुक कसलं आलं? कर्तव्य आहे ते माझं. मला सांगा, निदान तुम्ही तरी मानता ना की श्रेयस माझा नवरा आहे म्हणून? मग त्याच्या जीवापेक्षा माझ्या आयुष्यात दुसरं काही महत्वाचं नाही आजी. खरे ग पोरी, तू आहेसच माझी गुणाची नातसून. माझी खात्री आहे तुझ्या या धडपडीला लवकर यश मिळेल आणि श्रेयस पूर्वीसारखा नॉर्मल होईल की नाही बघ. ते सगळं बघितलं की मग मी डोळे मिटाय. आजी अहो, का असं अभद्र बोलताय तुम्ही? आता सगळं चांगलं होणार आहे. झालंच आहे की सगळं चांगलं. बघा, देवीला जाऊन आलात ना तुम्ही, आता देवीचा आशीर्वाद फळाला येणार आहे. बघा तुम्ही, असं काही बोलायचं नाही परत. चला, चहा देते मी तुम्हाला. आता कुठेही जाऊ नकोस. खूप बोलायचंय तुझ्याशी. अगं मी बरा झालोय. तुझा श्रेयस बरा झालाय. आपण घरात असून कोणालाही माहित नाहीये, फक्त मामाला माहितीये. तुला माहितीये केव्हापासून मला तुला हेच सांगायचं होतं. ज्या क्षणापासून मी स्वतःला पुन्हा सापडलोय ना, त्या क्षणापासून मी फक्त तुला शोधतोय. आता हा तुम्ही कधीच सोडणार नाही. प्रॉमिस. सांगू का आजीला माझा श्रेयस पूर्ण बरा झालाय? नको नको, डोळ्यांनीच बघू दे त्यांना. तो आनंद वेगळाच असेल ना. तारा, देवीचं कुंकू आणलंय तुझ्यासाठी. देवी तुझं असंच रक्षण करू. अखंड सौभाग्यवती भव. हे बघ, प्रसाद आणलाय. तू खा आणि तुझ्या हातानं श्रेयसला भरव. नाही नाही, एक काम करा, तुम्ही चला आणि तुमच्या हातानेच तुम्ही श्रेयसला प्रसाद द्या. असं म्हणतेस? चल. देवीचा प्रसाद श्रेयसला मिळेल आणि श्रेयस बरा झालाय हे सरप्राईज आजींना. चल. काय मग श्रेयसराव, बरं वाटतंय ना आता? अरे फायनली तुझा कालचा प्लॅन सक्सेसफुल झाला. थँक्यू थँक्यू मामा, तुझ्यामुळे. अरे एका घरात राहून आमची भेट होत नव्हती, पण तुझ्यामुळे फायनली भेट झाली आमची. थँक्यू सो मच. हे बाबा हळू बोल. काही झालं तरी मी तुझी आराध्याची भेट करून दिली हे इथं कोणालाही सांगू नको रे. ए मामा, तू ते श्रावणीला एवढं घाबरतोस? अरे नाही रे बाबा, श्रावणीची नाही, ते शकुंतला ताई साहेब आहेत ना, त्यांची भीती वाटते. अरे त्या शकुंतला ताई साहेब बोलायला लागला ना की त्यांच्या कपाळावरची टिकली अशी काय डान्स करायला लागते ना की ते पाहून माझं डोकं गरगरायला लागतं रे. बरं, जोक सपाट. पण खरंच ती आत्या एवढी दादागिरी करते का घरात? नाही, दादागिरी अशी नाही, पण आता खूप वर्षाच्या दुराव्यानंतर इथे राहायला आल्या ना त्या, त्यामुळे थोडं प्रेमाने हक्क गाजवतात. बाकी तुला हळूहळू समजेलच. ते तर कळेलच, त्यासाठीच तरी वेळ पांघरलाय. बरं ते सगळं सोड. मला हे सांग, तू आराध्याला यातलं काही सांगितलं का? नाही ना, मी काल सांगणार होतो तेवढ्यात मला गरगरायला लागलं. अच्छा. मग ती म्हणाली आता विश्रांती घे म्हणून.
खरं तर तिलाही मला काहीतरी सांगायचं होतं, पण राहून गेलं ते. बरं मामा, या घरात अजून असं काही घडतंय का जे मी जाणून घेणं गरजेचं आहे? आत्ता तू म्हणालास कारण की हळूहळू कळेल तुला म्हणून. आणि मामा, बाय द वे, आराध्या सकाळपासून मला भेटायला का आली नाहीये? मुळात ती इथे आमच्या रूम मध्ये का राहत नाहीये माझ्या बरोबर? 6 महिन्यात आमचे संसारही वेगळे झालेत की काय? उलट मी आजारी असताना तिने माझ्या जवळ राहायला हवं होतं ना. आजी मी तुम्हाला दाखवते, चला पटकन चला. चल चल चल. श्रेयस, श्रेयस, आई आल्यात आणि लक्षात आहे ना तू नॉर्मल नाहीयेस. हा, ते श्रेयसच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो. हा, आलो. आई ग श्रेयस, कसा आहेस रे सोन्या? मी तर एकदम छान आहे. तुला कसा दिसतोय मी? तू सोन्यासारखा दिसतोस वा, आणि आहेस पण सोन्यासारखाच. हे बघ, कोल्हापूरच्या अंबाबाईचा प्रसाद आणलाय तुझ्यासाठी. हा प्रसाद खा आणि तिच्या आशीर्वादानं लवकर बरा हो. छान आहे. आजी, तुला माहितीये का, काल रात्री ना माझ्या स्वप्नात एक परी आली होती आणि मी तिच्या बरोबर डान्स पण केला. अचानक काय झालं याला? असा परत लहान पोरासारखं का करतोय हा? आणि ती परी ना माझ्या कानात गाणं पण गुणगुणत होती. एकदम सुंदर परी होती. ए लबाडा, परी आली होती काय? मला माहित आहे तुझी परी कोणते. तुझी परी म्हणजे आराध्या. आता मी जाते. आता बस तू तुझ्या परी बरोबर गप्पा मारत. जाताना दरवाजा लावून जाते. चालेल. बाय. चालेल. ऐका ऐका, मी काय सांगतो, हे आत्ताच कोणालाही कळता कामा नये. ही गोष्ट फक्त आपल्यातच ठेवा.